हॅलो नमस्कार, मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झाली होती आणि संडे म्हटलं की कसं सगळं निवांत सुरू असतं। हे सकाळी लवकर उठून त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते, मग मलाच घरातलं सगळं आवरायचं होतं म्हणून म्हटलं थोडा वेळ आपण स्वतःसाठी देऊयात। खूप दिवस झालं मी हेअर स्पाची क्रीम अप्लाय केली नव्हती, म्हणून सकाळी सकाळी मस्त असा हेअर वॉश केला आणि ती क्रीम पण अप्लाय करून घेतली। ती क्रीम अप्लाय केल्याच्या नंतर ना हेअर्स एकदम स्मूथ आणि शायनी दिसतात। मग किती केसांमध्ये हात फिरवावा हेच भान राहत नाही, मी तर मग सारखी केसांमध्ये हात लावत बसते आणि मग सारखं आरशापुढे माझं काही ना काहीतरी सुरूच असतं। मग माझं आवरायला घेतलं, मस्त अशी केस वरती बांधून घेतली आणि केस ओले असले ना की व्यवस्थित मॅनेजच होत नाहीत, म्हणजे व्यवस्थित ते बसतच नाहीत असं होतं। आपलं रोजचं स्किन केअर असतं ते करून घेतलं। मला ना खूप दिवसापासून असं मला मॉइश्चरायझर हवं होतं की ते माझ्या स्किनला सूट होईल। किती दिवस झालं मी शोधत होते, पण फायनली निव्याचं हे मॉइश्चरायझर मला एकदम व्यवस्थित सूट झालं। त्याच्याने मला पिंपल्स वगैरे काहीच आले नाहीत। लिपस्टिक लावली आणि मग देवपूजा करून घेतली, कारण असं असतं रविवारी ना मी सगळे देवांना छान आंघोळ घालून घासून वगैरे घेते आणि वस्त्र वगैरे चेंज करते रविवारी। बाकीच्या दिवशी पण करते, पण रविवारची देवपूजेला मला जरा जास्तच वेळ लागतो। देवपूजा आटोपली आणि मग रात्री मी बोलले ना की मला दळण करायचं होतं, म्हणून रात्रीच पिठाचे डबे वगैरे घासून ठेवले होते आणि दळणच केलं नव्हतं। मग सकाळी उठल्याच्या नंतर मग माझं आवरून घेतलं आणि पटकन दळण केलं। ह्या सोप्याच्या बॉक्समध्ये इझी पडते मला, म्हणजे नाही का धान्य ठेवलेलं ते काढायला वगैरे कधी लागेल तेव्हा ह्यांची गरज पडत नाही। पटकन दळण करून घेतलं आणि जे धान्यवरती काढून ठेवलं होतं थोडं थोडंसंच राहिले, ते कधी संपते काय माहिती। आणि ही गादी ना प्रचंड जड आहे, मला ना पहिली एकटीला उचलतच नव्हती, पण आता मी स्वतः प्रयत्न करते एकटीनं उचलून ठेवायचं, कारण कधी दळण करायला लागतं कधी हे घरी असतात नसतात। मग ते सगळं व्यवस्थित ठेवून दिलं, हॉल क्लीन करून घेतला आणि बेडशीट चेंज करायचं होतं। आता काही मशीन आली आहे त्याच्यामुळे मला बेडशीट धुवायचं काही टेन्शन नाही आहे। आणि हे बेडशीट आहे ना मला धुताना एवढा त्रास व्हायचा ना, मग मला मशीनची खूप आठवण येत होती। बाकीचे कपडे असल्यानंतर ना काही वाटत नव्हतं, आणि म्हटलं ना जवळच काम सुरू आहे ना त्याच्यामुळे एवढी धूळ येते ना, आणि बेडशीटवरती धूळ बसलेली। परवा दिवशीच मला वाटतं मशीनमध्ये मी वॉश करून घेतलं होतं हे। मस्त बेडशीट चेंज केलं आणि मी एक तुम्हाला सांगते म्हणजे माझा अनुभव की मी पहिले ना डार्क कलरचे बेडशीट घ्यायचे, पण बेडशीट घेताना ना नेहमी फेंट कलरचेच घ्यायचे। धुवायला ह्याला थोडासा त्रास होतो, म्हणजे नाही का लगेच मळलेलं दिसतं, पण मला असं वाटतं की हेच ठीक आहे, कारण बेडरूम एवढा मस्त भारी वाटत होता बघायला। असं पॉझिटिव्हिटी वाटते असं फेंट कलर असला की। बेडशीट चेंज करून झालं ना की लगेच मग मी कपडे वॉश करायला मशीनमध्येच टाकले। म्हटलं आता आहेत बाकीची आपली पुढची कामं सुरू, तर बाकीचं काम होईपर्यंत आपली मशीन पण व्यवस्थित होऊन जाईल। मशीनचं काम सुरू झालं आणि मी पटकन बिर्याणी बनवून घेतली। मी व्हिडिओ काही शूट करत बसले नाही, नेक्स्ट टाइम ना नक्की तुम्हाला बिर्याणीचा व्हिडिओ शेअर करेल, म्हणजे मी कशी बनवते। ह्यावेळेस ना मी एकदम साधी सिंपल बिर्याणी बनवली होती, म्हणजे सेम मसाले भात म्हटलं तरी काही हरकत नाही, असंच टाकून दिले होते डायरेक्ट मसाले भातासारखे। जेवण करून घेतलं आणि मग आता संध्याकाळी पण जेवण बनवायचं नव्हतं, मग म्हटलं आपण उद्याची तयारी करून ठेवता। मला सवय आहे, मी आधीपासूनच आठवड्याभराचा मसाला आधीच करून ठेवते, म्हणजे कसं आपल्याला कडधान्याची वगैरे भाजी करायची असेल ना, आमच्या घरामध्ये जास्त छोले किंवा हरभऱ्याची उसळ वगैरे असल्या भाज्या लागतात। आता ह्यांना मॉर्निंग शिफ्ट सुरू होती, मग सकाळी मला 7लाच डबा रेडी करावा लागतो, मग त्याच्यामुळे म्हटलं आपण मसाला काढून ठेवता म्हणजे आपल्याला आठवडाभर टेन्शनच नाही राहणार म्हणून। सोमवारचा तर त्यांचा उपवास असतो, बाकीचे राहिलेले फक्त 4 दिवस कसं तरी ॲडजस्ट करायचं, म्हणून मग मी एक डब्बा भरून मसाला काढून ठेवते आधीच आदल्या दिवशीच। म्हणजे संडेला तर माझं हे बऱ्यापैकी काम असतंच। आता आम्ही संडेला भाज्या आणायला बाहेर जात नाही, त्याच्यामुळे बाहेर जायचं एवढं रिझन नसतं माझ्याकडे, म्हणून मग म्हटलं आपण हे काम करून घेता। मागच्या रविवारी पण मला वाटतं मी काही ना काहीतरी करून ठेवलं होतं। लसूण, आलं, खोबरं, मी जे म्हटलं ना काल खोबरं वाट्या काढून घेतल्या, मग त्या चिरून घेतलं, भाजलं आणि कांदा पण भाजायला टाकला, आणि कांदा छान असा भाजून झाल्याच्या नंतर ना मग मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घेतलं। आणि लवकर खराब होऊ नये म्हणून ना मी मसाल्यातलं सगळं, म्हणजे आपण पाणी टाकूनच थोडंसं बारीक करतो, मग ते बारीक करून ना गरम तव्यामध्ये असं मसाला छान परतून घेतला। आणि एकीकडे आमच्यासाठी मस्त कॉफी ठेवली होती, कॉफी घेतली तोपर्यंत मसाला पण थंड झाला होता। मग मस्त एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये मसाला पॅक बंद भरून ठेवला, आता मला आठवडाभर जायला हा मसाला।
मग टेन्शन जातं असं मसाला वगैरे करून ठेवला असला की भाजी पण करायला पटकन सोपी पडते म्हणून. आणि मग संध्याकाळी आम्ही मस्त गॅलरीमध्ये लाईट वगैरे लावून बसलो होतो आणि धनुषला पण खूप मस्ती करायला आवडते. आम्ही त्याला ना दोघे पण जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो. झाला आता त्याचं उद्यापासून स्कूल होईल. एवढ्या आठवड्याभरात खूपच रेंगाळत काम चाललं होतं, म्हणजे स्कूलला वगैरे नव्हतं पाठवलं अशा काही झालं होतं. आता उद्यापासून रेग्युलर स्कूल स्टार्ट होईल आणि त्याच्या स्कूलचं गॅदरिंग आहे, सो त्याला थोडासा डान्स शिकवते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच बघायला आवडत असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, आणि व्हिडिओ पण आवडत असतील तर लाईक पण करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.